नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभागाची आता एक्झाम चालू आहे। 19 मार्च पर्यंत तुमचे पेपर चालणार आहे। सो त्यासाठी एकूण किती विद्यार्थ्यांनी 219 पदांसाठी अर्ज केलेले आहेत। मग अर्ज करण्यामध्ये पुरुष उमेदवार किती आहे, महिला उमेदवार किती आहे, एक अंदाज तुम्ही लक्षात घ्या की कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे। जबरदस्त कॉम्पिटिशन आहे, खूप विद्यार्थी फॉर्म भरत आहे। तुम्ही पण फॉर्म भरला असेल तर लक्षात ठेवा, सरळ सेवेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कॉम्पिटिशन असणार आहे। म्हणजेच काय, बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि विद्यार्थी बऱ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट जॉब न करता सरकारी जॉबसाठी पण प्रयत्न करत आहे। प्रायव्हेट जॉबमध्ये सध्या काय चालू आहे, कसं चालू आहे हे तुम्हाला तर तूर्त माहितीच आहे। पण सरकारी नोकरीमध्ये सुद्धा बऱ्याचशा व्हॅकन्सी असताना सुद्धा म्हणजे 2.5 लाखापर्यंत व्हॅकन्सी महाराष्ट्र राज्याचं, महाराष्ट्र सरकारच्या बाकी आहे। पण मात्र बघितलं तर जागा फक्त 210, 219, 215, 300, 350 एवढ्याच निघतात। सो मोठ्या प्रमाणात जाहिराती काढून पदभरती करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण प्रशासन चालवायचं म्हटलं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही प्रशासनाची सुविधा, स्कीम, योजना पोहोचवायच्या असेल तर ह्या अधिकाऱ्यांची सुद्धा गरज असणार आहे। सो समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी किती अर्ज एकूण आलेले आहे, प्रत्येक पदासाठी अर्ज किती, म्हणजे तुम्हाला माहिती असेल एकूण 7 ते 9 पद आहे, त्यामध्ये प्रत्येक पदाच्या जागेनुसार किती अर्ज आलेले आहे, एका जागेसाठी किती अर्ज सरासरी आलेले आहे आणि माजी सैनिकांचा संख्या इथे वाढत चालली। किती संख्या ते पण आपण थोडक्यात बघूया। तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करणार असाल, भविष्यात सरळ सेवेची तयारी करायची असेल तर कॉम्पिटिशन प्रचंड आहे, तीच तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत आहे। सो आत्तापासून अभ्यासाला लागा, तुम्हाला मार्क्स एक टार्गेट ठेवा आणि तेवढे मार्क्स पडले पाहिजे याची काळजी घ्या, तर आणि तरच इथे तुमचा निभाव लागेल। अन्यथा स्पर्धा परीक्षा सोडून तुम्ही बाकीचा ऑप्शन सुद्धा तुमच्या या करिअरमध्ये ठेवू शकता। यासाठी ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामसाठी IBPS टीचर्स पॅटर्न नुसार ही बॅच आपण घेत असतो। इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। ही बॅच तुम्हाला अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सराव टेस्ट सिरीज इथे उपलब्ध आहे। सेपरेट टेस्ट सिरीज घ्यायची गरज तुम्हाला नाही, PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे। हे लेक्चर तुम्ही किती वेळेस बघू शकता, तुमच्या वेळेत बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता। 25% ऑफ म्हणजे 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे। आजच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा। जाऊया मुख्य मुद्द्याकडे। त्यामध्ये बघा, लोकमतनी आज न्यूजपेपरला दिलेली ही बातमी आहे, त्यामध्ये दिलंय समाज कल्याण विभागाच्या 219 पदांसाठी 1,87,000 उमेदवार, म्हणजे तुम्ही विचार करा 219 जागांसाठी जवळपास 2 लाखाच्या आसपास अर्ज आलेले आहे। सो त्यामध्ये पदसंख्या कमी असल्याने बेरोजगारीचा प्रश्न कायम असणार आहे। साहजिक आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जर फॉर्म भरताय तर जागा त्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे। नाहीच जर जागा भविष्यात भरल्या गेल्या किंवा पदभरती नाही झाली तर बेरोजगारीचा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसमोर उभा असणार आहे। आता यामध्ये माजी सैनिकांचा आकडा जर आपण बघितला तर किती आहे, 3,448 माजी सैनिक परीक्षा देत आहे। माजी सैनिकांचा आकडा सुद्धा वाढलाय। आपल्याला माहिती आहे, माजी सैनिक रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी असते आणि एक नोकरी त्यांना अपेक्षित आहे, कारण फॅमिली पुढे चालवायची आहे। हॉस्पिटल असेल त्याचा खर्च, दैनंदिन जीवनाचा खर्च, त्यांच्या पाल्यांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, हे सगळं बघता 3,448 माजी सैनिक इच्छुक असून देश सेवा केल्यानंतर 4 मार्च पासून सुरू झाले या पदभरतीत ते सुद्धा ऑनलाईन परीक्षा देत आहे। त्यानंतर पुढे बघितलं तर राज्यात 56 केंद्रावर दररोज 22,000 उमेदवार परीक्षा देत आहे। एका वेळेस एका दिवशी किती 22,000 उमेदवार अर्ज परीक्षा देत आहे। 19 मार्च पर्यंत एक्झाम आहे। यामध्ये 219 विविध पदभरतींसाठी 1,87,000 अर्ज आलेले आहे। 22,000 उमेदवार दररोज इथे एक्झाम देत आहे। 4 मार्च पासून ते 19 मार्च पर्यंत तुमची एक्झाम असणार आहे। यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की एका जागेसाठी सरासरी किती अर्ज आहे, 855 अर्ज आहे। खूप मोठा आकडा आहे हा। तुम्ही जर बघितलं त्यामध्ये पुरुष उमेदवार 87,658 आहे, महिला उमेदवार 99,508 आहे। पुरुषांपेक्षा महिलांची संख्या इथे जास्त आहे। जवळपास बघितलं तर 11,000 ही संख्या जास्त आहे। त्यामध्ये प्रत्येक अर्जानुसार इथे जागा किती आहे प्रत्येक पदानुसार आणि त्यानुसार आलेले अर्ज तुम्ही बघू शकता। जसं की वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जागा आहेत 5, ह्या 5 जागांसाठी 2,243 अर्ज एका पदासाठी आहे। 2,243 अर्ज आले। त्यानंतर गृहपाल अधीक्षक 61 जागा आहे, यासाठी टोटल एका जागेसाठी
771 मुलांनी फॉर्म भरले आहे. गृहपाल अधीक्षक महिलांसाठी 92 जागा आहे. 92 जागेसाठी 800 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक 39 जागेसाठी 1487 अर्ज आलेले आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक 10 पदांसाठी जवळपास 131 किंवा 132 अर्ज आलेले आहे. निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागांसाठी 206 अर्ज आलेले आहे आणि लघु टंकलेखक 9 जागांसाठी 107 किंवा 161 जागा फॉर्म आलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त फॉर्म कोणत्या पदासाठी असेल तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी आहे. एका पदासाठी 2243 अर्ज, ही खूप मोठी संख्या इथे बघायला मिळते. सो विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या पुढे आता पदनिहाय बघितलं तर वेगळे आकडे, पण सरासरी लक्षात ठेवा तुमच्या पुढे 600-700 विद्यार्थी असणारे, या 600-700 विद्यार्थ्यांना मागे टाकून तुम्हाला पुढे यायचं असेल, या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर मार्गदर्शन कुठेही घ्या, नक्की घ्या. किंवा तुम्ही स्वतः जर सेल्फ स्टडी करत असाल तर सेल्फ स्टडी सिरियसली करा, प्रॉपर प्लॅन करून करा, डे टू डे अभ्यास करा, नाहीतर निभाव लागणार नाही. आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल कुठे या मार्गदर्शन घ्या, त्यात ऑप्शन तुम्हाला एक चांगला इग्नाइट अकॅडमी आहे. ऑनलाईन आहे, घरी बसून करू शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी, किती वेळेस लेक्चर बघू शकता, स्टॉप करून बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता, तुमच्या वेळेत बघू शकता. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी या 1 वर्षात जर तुम्ही प्रॉपर इथे अभ्यास केला तर येणाऱ्या सरळ सेवेमधनं नक्कीच तुम्ही 1 पद घेऊ शकता. त्यासाठी टेस्ट सिरीज पण इथे अवेलेबल आहे. तुम्हाला किती मार्क पडायचे, किती टार्गेट पाहिजे, यासाठी सेपरेट मेंटोरिंग बॅच सुद्धा माझी असणार आहे. माझी असते दरवर्षी, तर ह्या वर्षी पण मेंटोरिंग बॅच असणार आहे. सो नक्की जॉईन करा. तुम्हाला अपेक्षा असेल तर त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता, किंवा हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888256117, ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.